सर्वांना माझ्या मराठी रसोई चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर बघा, आज आपण बनवत आहोत गाईच्या चिकापासून, म्हणजे गाईचं दूध असते ब्यायल्यानंतर ते दुसऱ्या धारेचं दूध आहे, त्याच्यापासून आपण खरवसच्या वड्या बनवणार आहे। तर हे आता आपण पावशेर म्हणजे पाव लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। देशी गाईचं दूध आहे हे, पाव लिटर आपण घेतलेलं आहे। आता त्याच्यासाठी आपण हा गूळ घेतलेला आहे, आवडीनुसार गूळ घालायचा, गोडीनुसार आपल्या। मी अर्धी वाटी गूळ घालणार आहे आणि 2 वेलदोडे लागतील आपल्याला। हे बारीक पावडर करून मी ह्यात घालणार आहे। हे मी गूळ पावडर घेतलेली आहे, तुम्ही साखर पण घेऊ शकता किंवा गूळ पण किसून घेऊ शकता। हे बघा, मी आता हा अर्धी वाटी गूळ घातलेला आहे याच्यात आणि हे एकजीव करून घ्यायचं आपण। हा असा गाईचा चीक ना डेअरीमध्ये सुद्धा मिळू शकतो, पण मला हे देशी गाईचं दूध मिळालेलं आहे, मी त्याच्यापासून आता तुम्हाला खरवसच्या वड्या करून दाखवणार आहे। आता ह्याच्यात आपण ही वेलची बारीक पावडर करून घालूया। हे गूळ असा विरघळवून घ्यायचा याच्यात, म्हणजे जरी पावडर जरी असली तरी असा पूर्ण ह्याच्यात विरघळवून घ्यायचा दुधामध्ये गूळ, आणि ही वेलची पावडर अशी घालून मिक्स करायचं। पूर्ण गूळ असा विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं। पूर्ण असा मी हा विरघळून घेतलेले गूळ, आणि आता मी इथं कुकरमध्ये आपण जसा भात लावतो तसं पाणी थोडं ठेवून त्याच्यामध्ये हे आपण जसा भात करतो तसंच 2 ते 3 शिटी करून घ्यायच्या ह्याच्या, म्हणजेच उकडून घ्यायचं आपण। बघा, अशा प्रकारे आपला हा खरवस उकडून तयार झालेला आहे शिजून। आता आपण हा थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडायच्या। आता 1 तासभर हे थंड होऊन द्यायचं भांडं, मग वड्या पाडायच्या आपण। नाहीतर असा सुद्धा आपण खाल्ला तरी चालतो। खाली काढून घेऊया आपण हा। हे बघा, आता आपण 1 तासभर हे थंड करून घेतलेलं होतं। बघा किती घट्ट झालेलं आहे, थोडंसं झालंय पातळ, कारण हा 3ऱ्या धारेचा चीक आहे। तर आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया। हे बघा, आता आपण अशा त्याच्या वड्या करून घेऊया। मस्त असा आपला हा गाईच्या चिकाचा खरवसच्या वड्या झालेल्या तयार। अगदी कॅल्शियम खूप प्रमाणात ह्याच्यात कॅल्शियम असतं। हे बघा किती सुंदर वडी झालेली। अशा रीतीने आपली ही देशी गाईच्या खरवसची वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे। अगदी कॅल्शियमयुक्त अशी वडी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा, व माझ्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत।